माझ्या जीवनात एक असा दिवस आला जेव्हा माझ्या जिजूने मला एक विचित्र आणि अप्रिय परिस्थितीत पकडले। त्या दिवशी मी एकटी असताना काही अश्लील व्हिडिओ बघत होती। मला थोडं खूपच गडबड वाटत होतं कारण जिजूंचा आवाज हॉलमध्ये येत होता। त्यांनी अचानक माझ्या रूममध्ये प्रवेश केला आणि मला त्या क्षणी पकडले। मी पटकन माझा मोबाईल बंद केला, पण ते मला काहीही न सांगता माझ्या बाजूला बसले आणि अश्लील बोलायला लागले। जिजूंच्या मनात काहीतरी वेगळं होतं। त्यांनी मला सांगितलं की तुझी दीदी खूप काळी आणि जाड आहे, त्यामुळे तिच्यासोबत मजा येत नाही, पण तू तर खूप सुंदर आहेस। मी त्यांच्या या प्रस्तावाला नकार देत होते। मी शिक्षणात व्यस्त होते आणि माझ्या 11वीच्या परीक्षेची तयारी करत होते, पण जिजूंचा ताण कायमचा वाढत होता। काही दिवसांनी आमच्या घरात एक कार्यक्रम होता आणि मला काही सामान खरेदी करण्यासाठी बाजारात जायचं होतं। माझ्या आईने मला जिजूंसोबत पाठवलं। मी त्यांच्यासोबत जाण्यासाठी नकार देत होते, पण माझ्या आईच्या आग्रहामुळे मी जाण्याचं ठरवलं। बाजारात जिजूंनी मला चेंजिंग रूममध्ये पाठवले। तिथे त्यांनी अचानक प्रवेश केला आणि मला खूप घाबरवलं। मी त्यांना बाहेर काढलं आणि नंतर शॉपिंग संपवून घरी परतले। 11वीच्या परीक्षा जवळ आल्या आणि जिजूंची गाडी होती, त्यामुळे मला त्यांच्यासोबत त्या कॉलेजमध्ये जायचं ठरवलं। आम्ही हॉटेलमध्ये थांबलो आणि जिजूने एक रूम बुक केली। मला त्यांच्या सोबत राहायला अनिच्छा होती, पण दुसरा पर्याय नव्हता। रात्री जिजूंनी मला गार्डनमध्ये फिरायला नेलं आणि तिथे त्यांनी मला जंगलात घेऊन गेलं। जंगलात त्यांनी मला धमकी दिली की जर मी त्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर ते मला एकटं सोडतील। मी घाबरले आणि त्यांना नकार देत असताना मला एक गोष्ट समजली, माझ्या परीक्षेचं महत्त्व आणि माझं भविष्य। मी जिजूंना ओरडून सांगितलं की जो काही करायचं आहे ते करा, पण मला इथे एकटीला सोडू नका। हे ऐकून जिजू तात्काळ बाहेर आले आणि आम्ही हॉटेलकडे परतलो। हॉटेलच्या रूममध्ये जिजूंचे वर्तन अधिकच भयंकर झालं। त्यांनी माझ्यावर अत्याचार केला आणि मी त्यांना थांबायला सांगितलं, पण त्यांनी ऐकले नाही। शेवटी मी दीदीची शपथ घेऊन त्यांना थांबवलं। त्या रात्रभरच्या त्रासानंतर सकाळी आम्ही एक्झामसाठी निघालो। परीक्षा देऊन घरी आल्यानंतर मी जिजूंसोबत बोलणं बंद केलं। हे सर्व अनुभव मला एक कठीण पाठ शिकवून गेले। मी आता अधिक सावध आणि सतर्क आहे आणि या अनुभवाने माझ्या मनात गूढता आणि भीती निर्माण केली। माझ्या जिजूंच्याकडून भयानक अनुभव घेऊन मी घरी परतले, तरी मनात अनेक विचार फिरत होते। त्या रात्रीच्या घटनेनंतर मी विचार केला की मला यापुढे कोणत्याही परिस्थितीत माझ्या आत्मसन्मानाला धक्का लागू देणार नाही। शिक्षण आणि स्वावलंबन हेच माझं मुख्य लक्ष्य बनलं। परीक्षा संपल्यानंतर मी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला। नवीन वातावरणात जाऊन मला एक नवीन सुरुवात करण्याची संधी मिळाली। कॉलेजच्या मित्रांमध्ये मी माझ्या गोष्टींबद्दल बोलले नाही, कारण मला त्या घटनेची लाज वाटत होती। तरीही मी माझ्या शिक्षणावर लक्ष केंद्रित केले आणि यशस्वी झाली। कॉलेजमध्ये मला काही सहलींमध्ये भाग घ्यायचा होता। मी काही नवीन मित्र बनवले, ज्यांनी माझं मनोबल वाढवलं। आमच्या गटात एक मुलगा होता जो खूप सहाय्यक आणि समजून घेणारा होता। त्याच्याशी बोलताना मला एक नवीन आशा मिळाली। त्याने मला सांगितले की तू तुमच्या अनुभवांना विसरण्याचा प्रयत्न कर, त्याच्यातून शिक आणि पुढे जाऊ। त्याच्या सल्ल्यानुसार मी एक नवीन छंद सुरू केला, चित्रकला। चित्रकलेत मला शांती मिळाली। माझ्या भावना कागदावर व्यक्त करताना मी थोडी हलकी झाले। रंग, ब्रश आणि कागद यांचा उपयोग करून मी एक नवीन जग तयार करू लागले। चित्रकलेच्या माध्यमातून मी माझ्या मनातील भीती आणि दुःख विसरू शकले। एक दिवस
कॉलेजमध्ये एक कला प्रदर्शन ठेवण्यात आले. मी माझ्या चित्रांचे प्रदर्शन केले. लोकांनी माझ्या कामाचे कौतुक केले आणि मला यश मिळालं. त्या क्षणी मी जाणलं की मी माझ्या दुःखातून एक शक्ती निर्माण केली आहे. मला समजलं की आपली कथा, आपले अनुभव हेच आपल्याला मजबूत बनवतात. कलेच्या प्रदर्शनानंतर माझ्या मनात एक नवीन ध्येय ठरलं, समाजातील अशा अनेक मुलींना मदत करणे ज्यांना माझ्यासारखे अनुभव आले आहेत. मी एक कार्यशाळा सुरू केली जिथे मुलींना त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्या अनुभवांवर चर्चा करण्यासाठी एक सुरक्षित जागा दिली. दिवसेंदिवस माझ्या कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या मुलींची संख्या वाढत गेली. त्यांच्या कथा ऐकताना मला जाणवलं की प्रत्येकाची कथा अनोखी आहे, पण आपण सगळे एकत्र येऊन एकमेकांना समर्थन देऊ शकतो. आता मी माझ्या जिजूंसोबत बोलायला सुरुवात केली. मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की मी त्यांच्या वर्तनाला सहन करणार नाही. त्यांनी माझे मन आणि शरीर दोन्हीचा आदर करायला शिकायला हवे. तेव्हा त्यांनी माझ्या भावनांचा आदर केला आणि मी त्यांच्या परिस्थितीपासून दूर राहू शकले. आशा, विश्वास आणि स्वावलंबन यांचा एकत्रित अनुभव मला जीवनाच्या कठीण प्रसंगांतून बाहेर काढण्यास मदत झाली. आज मी एक स्वतंत्र मुलगी आहे जी तिच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करीत आहे आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्या कथेने मला शिकवलं की आपल्या अनुभवांना सामोरे जाणे हे महत्त्वाचं आहे. त्यातून आपण शिकतो, वाढतो आणि दुसऱ्यांना प्रेरणा देऊ शकतो. जीवनात कितीही कठीण प्रसंग आले तरी आपली आत्मविश्वास आणि इच्छाशक्ती यावर विश्वास ठेवल्यास आपण त्यातून बाहेर येऊ शकतो. आता मी इतरांच्या मदतीसाठी सज्ज आहे आणि त्यांच्या कथा ऐकण्यास आणि त्यांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवण्यास तयार आहे. जीवनाची ही यात्रा मला शिकवते की आपण एकटे नाही आहोत आणि एकमेकांच्या समर्थनाने आपण एकत्रितपणे पुढे जाऊ शकतो. या अनुभवांनी मला एक मजबूत व्यक्तिमत्व बनवलं आहे आणि मी इतरांना सुद्धा त्यांच्या जीवनातील अडचणींवर मात करण्याची प्रेरणा देऊ इच्छिते. जीवनात प्रत्येक गोष्टीला एक अर्थ असतो आणि त्या अनुभवांतून आपण आपल्या भविष्याची दिशा ठरवू शकतो. आणि म्हणूनच मी आता माझ्या कलेत, शिक्षणात आणि सामाजिक कार्यात सक्रिय आहे. प्रत्येक दिवस एक नवीन संधी आहे आणि मी त्या संधीचा उपयोग करून माझ्या जीवनात एक सकारात्मक बदल घडवणारे काम करणार आहे. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.